अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, आज 24 सप्टेंबर. आजच्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे जीवन जगताना काही पथ्ये सांभाळावी लागतात. भाग 2. जीवन म्हणजे काय तर जन्म घेणे, लहानाचा कुमार होणे, कुमाराचा युवक होणे, युवकाचे संसारी माणसात रूपांतर होणे, हळूहळू वृद्धत्वाकडे झुकणे, वृद्धपणी नातवंडे सांभाळणे आणि एक दिवस राम म्हणणे, याला जीवन म्हणायचे का? जीवन यापेक्षा वेगळे असते. परमेश्वराने जन्म देतानाच सोबत आपल्याला 3 पाने दिलेली आहेत. पहिल्या पानावर जन्म हा शब्द लिहिलेला असतो, शेवटच्या पानावर मृत्यू हा शब्द लिहिलेला असतो आणि मधले पान कोरे असते. त्या मधल्या पानावर आपल्या जीवनाचा इतिहास लिहिला जातो, याला जीवन म्हणायचे. तुम्ही जे बरे वाईट वागला त्याला जीवन म्हणायचे. प्रत्येकाच्या चांगल्या मतानुसार जीवन व जगणे हे वेगवेगळ्या विचाराने ठरू शकते. कोणी म्हणेल हे जग सुखी व्हावे म्हणून मी धडपडणार, कोणी म्हणेल मी राष्ट्रभक्ती करणार, कोणी म्हणेल मी नामस्मरण करेन, तर कोणी म्हणेल मी वैज्ञानिक होईल, कोणी म्हणेल मी अभ्यास करून धार्मिक ग्रंथ लिहीन. ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे कुवतीनुसार तो समाजाचे हित आपल्या विचाराने करण्याचा प्रयत्न करेल. मात्र जीवन जगताना काही पथ्ये सांभाळावी लागतात. तुकाराम महाराज एवढ्यासाठी म्हणतात, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. ही पथ्ये कोणती तर क्रोधाची मीठ मिरची खाऊ नये, अहंकाराचा वारा लागू नये, नाहीतर देवाचा एकदा वरवंटा फिरला की ती लवंगी मिरची असू द्यात अथवा एकबाल मिरची असू द्यात, त्याचा खरडा झाल्याशिवाय राहत नाही. पहिली गोष्ट पथ्य म्हणजे व्यसनापासून दूर राहावे. व्यसन असावे मात्र राष्ट्रभक्तीचे असावे. प्याला प्यावा पण तो हरिनामाचा प्याला प्यावा. आपल्या दोषाचा आणि मूर्खपणाचा समाजाला त्रास होऊ नये एवढी तर आपण सद्विवेक बुद्धी जागृत ठेवावी. महाप्रयासाने हा नरदेह मिळाला. 100 वर्ष आयुष्य आले आहे. प्रत्येक जण 100 वर्ष जगेलेच असे नाही, म्हणून जीवनात एकच गोष्ट लक्षात ठेवावी, इथून आपल्याला काहीही नेता येणार नाही. एक तर सोडून द्यावे लागणार किंवा इतरांना वाटून जावे लागणार आहे. अशा नश्वर क्षणभंगूर आपल्या जीवनामध्ये घेतलेली अहंकाराची जागा प्रेमाने भरून टाकावी. सुख दुःख मिश्रित असे जीवन असते. सुख आले म्हणून हुरळून जाणे, दुःख आले म्हणून होरपळून जाणे इतकी उथळ बुद्धी ठेवू नये. सुख आहे म्हणून दुःखाला किंमत आहे, दुःख आहे म्हणून सुखाला किंमत आहे. आपण आपल्या प्रमाणे समाजसेवेचे व्रत अंगीकारून जगाला आनंद देण्याचा प्रयत्न करावा. सूर्य मावळतीना चालला. जाता जाता तो बऱ्याच जणांना विचारत होता, आता माझ्या माघारी उजेड कोण देणार? सर्वांनी माना खाली घातल्या. त्यावेळी एक पणती पुढे आली आणि ती म्हणाली, सूर्यदादा, तुझ्यासारखे मला सामर्थ्य नाही. तू सर्व जगाला प्रकाशमान करतोस, मी मात्र तुझे लहानात लहान रूप आहे. मला आपल्या ताकदीने जेवढे जग प्रकाशमान करता येईल तेवढे नक्की मी करेन. आपण हेच करायला हवे. आपला समाज, आपले गाव, आपला जिल्हा आपल्या ताकदीनुसार आपण प्रकाशित करून सोडायचं आहे. आपल्या जवळ जे ज्ञान आहे ते इतरांना द्यायचे आहे. इतरांच्या जीवनातील अज्ञान अंधकार घालवायचा आहे. जीवनात रडत बसण्यापेक्षा लढणे केव्हाही महत्वाचे आहे. काही वेळेला एकटा रडण्याचा प्रसंग येतो, पण ते प्रश्नही आपलेच असतात, उत्तरेही आपल्याकडेच असतात, याची जाणीव ठेवावी.
जीवनात केवळ बडबड महत्वाची नाही, केवळ बडबड करून दुःखच पदरी येणार. कमी बोला आणि जास्त सुख प्राप्त करा. त्याच्या जोडीला कृती असू द्यात. नीती माणुसकीचा व निसर्गाचा विचार करून आपले वागणे असावे. असा जो विचार करेल तो जगावर अधिराज्य करेल. ज्याने आपला काम सांभाळला त्याचा आवाज आकाशात गेल्याशिवाय राहणार नाही. न घडो कोण्या जीवाचा मत्सर, तर प्रत्येकात परमेश्वर पाहावा. तू देव, मी देव, तो देव, सर्व देव ही भावनाच आपल्याला जगाकडे बघण्याची नवीन दृष्टी देईल. कितीही संकटे आली तरी भूतकाळात ती जातात. भूतकाळाचा विचार करण्यापेक्षा भविष्यकाळाकडे बघण्याचा प्रयत्न करावा. जीवनात वागताना आपण कमीपणा घ्यावा. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. ही संत युक्ती आचरणात आणावी. ती टिकवण्याची गरज आहे. त्याने तर कायम कमीपणा घ्यावा. सर्वांचे ऐकावे, त्यातले योग्य तेवढे घ्यावे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. ही म्हण तेवढ्यासाठीच आहे, हे लक्षात असू द्या. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. ही संतांची शिकवण कधीही विसरू नका. जीवनात कधी काय होईल याचा नियम नाही. राम राजा म्हणून रामासह प्रजा आनंदात नाचत होती. रात्रभर जल्लोष सुरू होता आणि सकाळी उठल्याबरोबर जनतेला व रामालाही समजले त्याला आता 14 वर्ष वनवास भोगावा लागणार आहे. अशी अनपेक्षित दुःखे आली तरी प्रभू रामचंद्रासारखे कर्तव्यनिष्ठपणाने त्या दुःखाचे व भोगाचे निराकरण भोगूनच करावे. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.